संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री तातडीने आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये बैठक घेत शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनावर आदेश दिले। यापुढे कचऱ्याचे डोंगर उभे करून चालणार नाही, तर दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची स्वतंत्र व प्रभावी प्रक्रिया व व्यवस्था उभारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने प्रशासनाने आता गंभीर पावले उचलली आहेत। पुनावळे येथील कचरा डेपोसाठीची आरक्षित जागा हटवण्याचा मध्यंतरी झालेला निर्णय व शहरातील प्रत्येक गावांचा आपल्या भागात कचरा डेपोला असलेला विरोध आता हाणून पाडला जाणार असल्याची चिन्हे असून सत्ताधारी भाजपने व भाजप पक्ष संघटनेने देखील या नव्या बदलास स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यात मुक्कामाला असलेल्या पालखीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाला होता। महापौर रवी लांडगे सकाळपासूनच मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात होते। त्यानुसार काल रात्री 9:02 मुख्यमंत्र्यांनी सयाजी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे व महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी या चौघांनीच मुख्यमंत्र्यांना दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली। 9:07 सुरू झालेली ही बैठक 9:15 वाजता संपवून मुख्यमंत्री मार्गस्थ झाले। दरम्यान शहरात विधानसभेच्या उपसभापतींसह अन्य 3 आमदारांना या बैठकीची माहितीच नसल्याची बाब समोर आली आहे। कळल कवा तर गचका बसल तवा, अशी मराठीत एक म्हण आहे। मोशीतील दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवडच्या कचरा व्यवस्थापनाला अगदी तंतोतंत ही लागू पडते, कारण जवळपास 15 वर्षापासून मोशीतील कचऱ्याचा डोंगर शहराला इशारा देत उभा होता। दुर्गंधी, प्रदूषण, आग, पर्यावरणीय धोके आणि नागरिकांच्या तक्रारी यांची यादी दिवसेंदिवस वाढत होती। मोशीतील कचऱ्याचा डोंगर हा एखादा उल्कापात नव्हता, तो रोज वाढत होता। हजारो टन कचरा रोज तेथे पोहोचत होता। मग शहराचा विकास, स्मार्ट सिटी, शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन या भाषणांच्या गर्दीत कचऱ्याचा प्रश्न कोणाच्या लक्षात का आला नाही? आता महापौर रवी लांडगे म्हणतात आणखी 1-2 ठिकाणी कचरा डेपो उभारण्याचा विचार करावा लागेल, तर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणतात घरातील कचरा जसा आपण डस्टबिनमध्ये ठेवतो तसाच शहरातील कचराही आपल्या भागात आला तर गैर नाही। भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे तर क्षेत्रीय कार्यालयनिहाय कचरा डेपोची कल्पना मांडतात। स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी तर प्रभागनिहाय कचरा प्रक्रिया केंद्राची संकल्पना पुढे आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे। वास्तविक या सर्वच कल्पना चांगल्या आहेत, पण त्या मोशी दुर्घटनेनंतरच का आठवल्या? कारण कचरा रोज निर्माण होतो, पण संकटे एका दिवसात निर्माण होत नाही। त्यासाठी वर्षानुवर्षाची दुर्लक्षाची सवय लागते आणि मोशीने ती सवय आज संपूर्ण शहरासमोर उघडी पाडली आहे। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।